हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 26वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण जो क्लासिफिकेशनचा बायोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा असलेला जो टॉपिक आपण लास्टच्या 2 लेक्चरपासून पाहतोय तो आज आपण पुढे कंटिन्यू करतोय, की ज्याच्यामध्ये आपल्याला आज तिसरी किंगडम बघायची आहे. RH विटाकरनी सांगितलेल्या 5 किंगडम क्लासिफिकेशनमधल्या 2 किंगडम ज्या होत्या, पहिल्या किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा, या दोन्ही किंगडम आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. मोनेराचं चार्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. चार्ट आपण बघितलेला होता. काय होता? प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलार, सेल वॉल असते पेप्टिडोग्लायकेनची. त्याच्या पुढे गेल्यानंतर कसे असतात? ऑटोट्रॉपिक पण असतात, हेट्रोट्रॉपिक पण असतात. मोड ऑफ न्यूट्रिशन कसा असतो? ॲब्सॉर्प्शन आणि इंजेक्शन. ठीक आहे, त्याच्या वाईजच जायचं आपण. पुन्हा क्लासिफिकेशन पाहायचं त्यांचं. प्रोकॅरियोटिक आहे म्हणजे बॅक्टेरिया बघतोय. बॅक्टेरियामध्ये कोणते येतात? आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. मिळालं क्लासिफिकेशन आपल्याला. आर्कीबॅक्टेरिया कमी डेव्हलप असलेले, यू बॅक्टेरिया हायली डेव्हलप असलेले. आता डेव्हलप झालेत म्हणजे त्यांच्यामध्ये व्हेरिएशन येणार. व्हेरिएशन आलं, कसं आलं? ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक आहे, बरोबर. ऑटोमध्ये पुन्हा कसं आलं? फोटोसिंथेटिक आलं, केमोसिंथेटिक आलं. हेट्रोमध्ये कसं आलं? पॅरासाईट आले, सॅप्रोफाईट आले, सिम्बायोटिक आले आहे. ठीक आहे, बरोबर. हे झालं मोनेरा. पुन्हा आपण आलो प्रोटिस्टाकडे. प्रोटिस्टा बघितलं कसं आहे? सगळ्यात पहिले युकॅरियोट युनिसेल्युलार. जरी युनिसेल्युलार असले तरी व्हेरिएशन खूप जास्त, म्हणून पुन्हा 3 ग्रुप. कोणते? प्लांट लाईक, ॲनिमल लाईक, फंजाय लाईक. प्राणी सदृश्य, वनस्पती सदृश्य आणि तिसरे कवक सदृश्य. आणि त्याचबरोबर आपण डायनोफ्लॅजेलेट हे सुद्धा बघितलेलं होतं. हे झालं प्रोटिस्टा, की ज्याच्यामध्ये आपण प्रोटोझोआचा स्टडी बघितला. ते व्यवस्थित एकदा वाचून घ्यायचे. ट्रिम्पॅनोसोमा बघितलं, प्लाझ्मोडियम वायवॅक्स बघितलं आहे, बरोबर. सिलिएटेड बघितले आपण प्रोटोझोआ. त्यानंतर फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ बघितले. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे लोकोमोशनसाठी, अशांना आपण स्पोरोझोअन्स म्हणालो आहे, बरोबर. हे सगळं क्लासिफिकेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तो पहिला चार्ट लक्षात राहिला ना, की त्याच्यावरून ट्राय करायचं की आपल्याला किती आठवतंय. जेव्हा प्रॅक्टिस कराल कन्फर्म हे सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवणं थोडंसं कठीण आहे, ठीक आहे. पण त्याचीसुद्धा प्रॅक्टिस केली ना तर होऊन जातं. लगेच तर लक्षात नाहीच राहत, ठीक आहे. पण तरीसुद्धा आता आजची आपली आहे 5वी किंगडम. 5वी नाही रे, तिसरी किंगडम आहे कोणती? फंजाय, किंवा ज्यांना आपण कवके असं म्हणतो, ठीक आहे. आता सगळ्यात याचं काय महत्त्वाचं? चला पहिल्यापासून सुरुवात करायची. आज आपल्याकडे पेन हे पहिलं काय? चला चार्टमध्ये जायचं. पहिलं काय आहेत? फंजाय कशा आहेत? फंजायकडे न्यूक्लियस वेल डिफाईन आहे का? येस. युकॅरियोटिक म्हणजे फंजाय कशा आहेत? युकॅरियोटिक म्हणजे ज्यांना आपण काय म्हणतोय? दृश्य केंद्रकी. त्यानंतर दुसरे कसे आहेत? युनिसेल्युलार आहेत की मल्टीसेल्युलार आहेत? काही आहेत ते कसे आहेत? युनिसेल्युलार. एक्झाम्पल कोणतं? युनिसेल्युलार म्हणजे एकपेशीय. एक्झाम्पल काय? ईस्ट, किण्व. ईस्ट आणि किण्व एकच आहे हां. नंतर युनिसेल्युलार आहेत. काही कसे आहेत? मल्टीसेल्युलार. मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल कोणते सांगू शकतो आपण? ॲस्परजिलस आहे, पेनिसिलियम आहे, बरोबर. हे झाले 2 गुणधर्म कन्फर्म झाले. फंजायची सेल वॉल कशाची बनलेली असते? सेल वॉल. फंजायकडे सेल वॉल असते का? येस, सेल वॉल इज प्रेझेंट. मग कशाची बनलेली असते? कायटिनची बनलेली असते. प्रश्न विचारून झालेला आहे, PYQ आहे हा. पुढे आपण गेलो. पुढे काय म्हणालो? फंजाय हे कसे असतात? फंजाय असतात नॉन ग्रीन. कसे असतात? नॉन ग्रीन असतात. मग त्यांच्याकडे कोणतंही फोटोसिंथेटिक पिगमेंट नाही आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट नाही आहे, मग आपण त्यांना काय म्हणणार? हेटेरोट्रॉपिक. म्हणजेच काय म्हणणार? हेटेरोट्रॉपिक म्हणजेच परपोषी आहे, बरोबर. म्हणजे स्वतःचं पोषण करण्यासाठी दुसऱ्यांवरती डिपेंड असलेले, ज्यांना आपण म्हणतोय परपोषी. पुढे गेलो. अजून याचा महत्त्वाचा गुणधर्म काय? वाढतात कुठे? अशा कंडिशनला मॉइस्ट आणि ह्युमिड कंडिशनमध्ये वाढतात. कुठे वाढतात? मॉइस्ट आणि ह्युमिड कंडिशनमध्ये वाढतात. आपण बघितलेलं असेल की फंजाय
जेव्हा किंवा कुठे कुठे असतात, जर काही ह्युमिड कंडिशन आहेत वगैरे, म्हणजे थोड्याशा मॉइस्ट म्हणजे अगदी मॉइस्ट नाही का. जसं की आता आपल्याला माहिती आहे कुठे कुठे वाढतात, ते काही एक्झाम्पल द्यायची गरज नाही आहे बरोबर. काही जे डिकेइंग म्हणजे कुजलेले वगैरे पदार्थ असतात त्यांच्यावरती वाढते. त्यानंतर हे झालं पहिलं. ठीक आहे, आपण फंजाय बघतो त्यांची वाढ कशा पद्धतीने होते. काही जे असतात ना आपल्याला त्यांच्याकडे असे थोडेसे दोऱ्यांसारखे स्ट्रक्चर आलेले दिसतात बरोबर. बघितलं असेल तर बघा, कधी कधी कुठेतरी बुरशी वगैरे लागलेली आपण बघतो. ठीक आहे ना, मग तिकडे बघा असे दोऱ्यांसारखे आलेले स्ट्रक्चर दिसतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतात आपल्याला. त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, दोऱ्यांसारखे जे स्ट्रक्चर असतात त्यांना एक नाव आहे. काय आहे त्यांचं नाव? हायफी. काय आहे नाव त्यांचं? हायफी. ठीक आहे, हे झालं बेसिक फंजायचे गुणधर्म, की सगळ्या इन केस जर का फंजाय किंगडम आहे तर त्याचे हे काय गुणधर्म आहेत, तर ते असे आहेत. ठीक आहे, मग आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण फंजायचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे त्याला आपण म्हणतो मायकॉलॉजी. त्याला आपण म्हणतो मायकॉलॉजी. आणि फादर ऑफ मायकॉलॉजी असं आपण कोणाला म्हणतो? फादर ऑफ मायकॉलॉजी आपण म्हणतो A.P. काय बरं नाव त्याचं? मायकेली. मायकेलीवरूनच आलं मायकॉलॉजी आहे. ठीक, नंतर फादर ऑफ इंडियन मायकॉलॉजी कोणाला म्हणतो? हा तर झाला फादर ऑफ मायकॉलॉजी A.P. मायकेली. आणि फादर ऑफ इंडियन मायकॉलॉजी आपण म्हणतो बटलर या सायंटिस्टला. फादर ऑफ इंडियन मायकॉलॉजी कोणाला म्हणतो? बटलर या सायंटिस्टला म्हणतो. ठीक आहे, इथंपर्यंतचा हा बेसिक पार्ट क्लिअर झाला. आपण एक्झाम्पल बघितले. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल कोणतं आहे? ईस्ट हे आहे. मल्टीसेल्युलरमध्ये बरेच आपल्याला बघायचे, ॲस्परजिलस आहे, पेनिसिलियम आहे. ठीक आहे, खूप सारे आहेत इकडे आपल्याला. हे झालं फंजायचे काही बेसिक घटक. ठीक आहे, आता आपण फंजायचं क्लासिफिकेशन बघूया, कशा पद्धतीने फंजायना क्लासिफाय करतात. तर बेसिकली आपण कवकांना किंवा फंजायला 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातला पहिला ग्रुप आहे मिक्झोमायकोटिना. पहिला ग्रुप आहे मिक्झोमायकोटिना, मराठीमध्ये आणि दुसरा ग्रुप आहे त्यांचा युमायकोटिना. मराठीमध्येही तसंच लिहायचं, युमायकोटिना आहे. ठीक, इथंपर्यंत हे झाले फंजायचं 2 बेसिक ग्रुप्समधलं वर्गीकरण, की ज्याला आपण म्हटलं मिक्झोमायकोटिना आणि दुसरा आहे युमायकोटिना. हे जे मिक्झोमायकोटिना आहेत, या मिक्झोमायकोटिनाना आपण फॉल्स फंजाय असं म्हणतो. फॉल्स फंजाय कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? मिक्झोमायकोटिनाला म्हणतात. आणि ट्रू फंजाय कोणाला म्हणतात? युमायकोटिनाला म्हणतात. ट्रू फंजाय. यू म्हणजेच ट्रू आहे बरोबर. फंजाय बघतोय म्हणजेच इथे काय येणार आहे? फंजाय येणार आहे. क्लिअर हे 2 मुद्दे. यांना आपण फॉल्स फंजाय म्हणतो कारण यांच्याकडे सेल वॉल अब्सेंट असते. यांच्याकडे सेल वॉल अब्सेंट असते. आणि हे जे ट्रू फंजाय आहे त्या ट्रू फंजायकडे सेल वॉल प्रेझेंट असते, की जी कायटिनिया शुगरपासून बनलेली असते. क्लिअर का? एवढे मुद्दे क्लिअर? ठीक आहे, म्हणजे हे झालं मिक्झोमायकोटिना, हे झालं युमायकोटिना. आता मिक्झोमायकोटिना जे आहेत ना त्यांचं पुढे क्लासिफिकेशन नाही आहे, आपल्याला क्लासिफिकेशन दिलं आहे युमायकोटिनाचं. ठीक आहे, आणि आपल्याला तेच बघायचं आहे. तर युमायकोटिनामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे कोणतं आहे? फायकोमायसेट्स. फायकोमायसेट्स. दुसरे आहेत ॲस्कोमायसेट्स. तिसरे आहेत बेसिडिओमायसेट्स. आणि चौथे आहेत ड्यूटेरोमायसेट्स. चला, यांचे वन बाय वन आपल्याला काय बघायचे? गुणधर्म बघायचे. ठीक आहे, हे काय आहेत? फायकोमायसेट्स. लक्ष द्यायचं व्यवस्थित, शब्दाचा मीनिंग समजून घ्यायचं, पुढे सगळं लक्षात राहिलं. फायको म्हणजे काय? अल्गी. फायको म्हणजे काय? अल्गी. अल्गी म्हणजे शैवाल आहे. ठीक, आणि मायसेट्स. मायसेट्स कोणाला आपण म्हणतो? फंजायला आपण मायसेट्स असं म्हणतो.
ठीक आहे. जिकडे जिकडे फंजाय आहे तर त्यांना आपण प्रिफिक्स सफिक्स काय लावतो, मायसेट्स असं लावतो. ठीक आहे, सफिक्स. हे झालं अल्गी. ओके. कशाला म्हणतो आपण, फायकोमायसेट्सना आपण काय म्हणतो, अल्गल फंजाय असं म्हणतो. का, कारण फायकोचा अर्थ होतो अल्गी, मग फायकोमायसेट्सना आपण म्हणणार आहे अल्गल फंजाय. यांना आपण काय म्हणतो, अल्गल फंजाय. मग या असतात कशा, अल्गल आहेत ना, ए फॉर असेप्टेट असं लक्षात ठेवायचं. एक गुणधर्म लक्षात ठेवायचा, ए फॉर असेप्टेट असतात. ठीक आहे, म्हणजे ज्यांना वरून ते काहीतरी पटल वगैरे असं असतं ना, ते नसतं त्यांना, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, असेप्टेट असं म्हणतो. त्याचबरोबर यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, रिप्रोडक्शन यांच्याकडे सेक्शुअल पण होतं प्लस असेक्शुअल पण होतं. यांच्याकडे सेक्शुअल पण रिप्रोडक्शन होतं आहे आणि असेक्शुअल पण रिप्रोडक्शन होतं आहे. मग यांचे एक्झाम्पल कोणते, तर पहिलं एक्झाम्पल म्यूकर. ठीक आहे, म्यूकर ही एक फंजाय आहे की जी आपण कोणामध्ये येते, फायकोमायसेट्समध्ये येते. अजून यांचं एक्झाम्पल आहे रायझोपस. रायझोपस हे लक्षात नाही बरं का राहत, एक्झाम्पल्स लक्षात, म्हणजे माझ्या तरी नाही लक्षात राहत बऱ्यापैकी, पण तरीही तुम्ही ट्राय करा, प्रॅक्टिस करा लक्षात ठेवण्याची, कारण खूप आहे ना सगळीकडे एक्झाम्पल्सच लक्षात ठेवायचे. सो ते कन्फ्युजन होतं, इकडचं इकडे होऊ शकतं. हे नाही झालेलं पण, ठीक आहे, घाबरू नका. म्यूकर आहे, रायझोपस आहे. जे नाही आठवत ते मी सांगत नाही, नोट्समध्ये मेन्शन करून देते, पण असं चुकीचं तरी नाही सांगितलं जाणार काही. ठीक आहे, पहिला आहे फायकोमायसेट्स. फायको म्हणजे अल्गी, म्हणून आपण फायकोमायसेट्सना अल्गल फंजाय असं म्हणतोय, की ज्या ए फॉर कशा असतात, असेप्टेट असतात, ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्शुअल पण होतं आणि असेक्शुअल पण होतं. आणि त्याचबरोबर आपण तसे एक्झाम्पल बघितले की म्यूकर आहे आणि रायझोपस आहे. इथंपर्यंत क्लिअर, पहिला पार्ट क्लिअर. नावावरूनच आपण लक्षात ठेवला. काय म्हटलं, फायको म्हणजे अल्गल, अल्गल फंजाय, ए फॉर असेप्टेट, असेक्शुअल सेक्शुअल दोन्ही रिप्रोडक्शन, म्यूकर आणि रायझोपस एक्झाम्पल. पुढे आलो आपण ॲस्कोमायसेट्समध्ये. ॲस्कोचा अर्थ होतो सॅक, ॲस्कोचा अर्थ होतो सॅक फंजाय, म्हणून आपण यांना काय म्हणतो, यांना आपण सॅक फंजाय असं म्हणतो. ठीक आहे, यांच्याकडे हे कसे असतात, असेप्टेट असतात. एस फॉर सेप्टेट असं लक्षात ठेवायचं. हे कसे असतात, सेप्टेट म्हणजे पटयुक्त असतात. यांच्याकडे कव्हरिंग असेल. ठीक आहे, यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन कसं होतं आहे, सेक्शुअल प्लस असेक्शुअल. यांच्याकडे पण कसं रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल प्लस असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. यांचे एक्झाम्पल जर का आपण सांगितले तर युनिसेल्युलारचं येणारं एक्झाम्पल हे कोणामध्ये येतं, कुठे गेलं, ॲस्कोमायसेट्समध्ये येतं. कोणतं आहे, ईस्ट आहे बरोबर. त्यानंतर काय आहे, ॲस्परजिलस आहे. ॲस्परजिलस, पेनिसिलियम आहे. हे झाले ॲस्कोमायसेट्सचे. लक्षात आलं, ॲस्को म्हणजे सॅक फंजाय असं आपण यांना म्हणतो. एक्झाम्पल काय काय सांगितले, की जे सेप्टेट असतात, रिप्रोडक्शन दोन्ही प्रकारचं होतं, सेक्शुअल असेक्शुअल. त्यानंतर एक्झाम्पल्स आपण पाहिले, ईस्ट आहे, ॲस्परजिलस आहे आणि पेनिसिलियम आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे पुढचं बॅसिडिओमायसेट्स. आता बॅसिडिओमायसेट्सनाच आपण क्लब फंजाय असं म्हणतो. यांना आपण काय म्हणतो, क्लब फंजाय असं म्हणतो. तुम्हाला हे पण विचारतील ह मॅच द पेयर्सला, म्हणजे इकडे बघा ना, प्रत्येक ठिकाणी याचं एक तुम्हाला दुसरं एक अल्टरनेट नाव दिलेलं आहे. ठीक आहे ना, मॅच द पेयर्सला विचारलं की हे वरचे 4 दिले, खालचे 4 दिले आहे. ठीक आहे, करा, पेअरअप करा. काय आहे, फायको अल्गल फंजाय, ॲस्को सॅक फंजाय, बॅसिडिओमायसेट्स कोणते आहेत, क्लब फंजाय, की जिकडे आपण कोण येतात, मशरूम्स वगैरे जे येतात ना, ते इकडे येतात बघा. कोणामध्ये, बॅसिडिओमायसेट्समध्ये. आता बॅसिडिओमायसेट्समध्ये सुद्धा जे काही रिप्रोडक्शन होतं ते दोन्ही प्रकारचं होतं, सेक्शुअल प्लस असेक्शुअल. सेक्शुअल प्लस असेक्शुअल. याच्यामध्ये अजून जर का काही सांगायचं झालं ना बॅसिडिओमायसेट्सचं, तर आपण यांना हायली कॉम्प्लेक्स फंजाय असं म्हणतो. हायली कॉम्प्लेक्स. त्यानंतर सगळ्यात जास्त उत्तम डिकम्पोजर. कोणाचे पण डिकम्पोजर, तर लाकडाचं विघटन करणारे, वूडला डिकम्पोज करणारे जे कोणी असतील ना, सगळ्यात बेस्ट डिकम्पोजर, तर ते कोण आहेत, बॅसिडिओमायसेट्स आहेत. ठीक आहे, की ज्यांचे एक्झाम्पल कोणते सांगूयात, मशरूममध्ये काय येतं, अगॅरिकस येतं.
ठीक आहे, अगॅरिकस आहे. त्यानंतर अजून येस रस्ट आहे, स्मट आहे. हे फंजायचे नावं आहेत. हे जे रस्ट आहे किंवा स्मट आहे ना, यांच्यामुळे काही प्लांट डिसीजेस होतात की जे आपल्याला विचारलेले आहेत. मग फंजायमध्ये प्रिपेअर करताना तुम्ही काय हे 4 लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर फंजायमुळे कोणते डिसीज होतात ते लक्षात ठेवायचं. पण ते डिसीज कोणते असायला हवे? प्लांट डिसीज असायला हवे. ठीक आहे, आपल्याला जो फूड प्रोडक्शनवाला टॉपिक दिला आहे ना लास्टला 12वीच्या बुकमध्ये, त्याच्यामध्ये काही फंगल डिसीजेस दिलेत, काही पॅथोजेन दिलेत, प्लांट डिसीजेस दिलेत. ते व्यवस्थित रीड करायचं. ठीक आहे, कारण ते विचारले जातात बऱ्यापैकी. एक प्रश्न तरी प्लांट डिसीजेसवर कन्फर्म असतो. ठीक आहे, जसं की आत्ता टोबॅको मोझॅकवाला विचारलेला होता. ठीक आहे, त्यानंतर पुढचे आहेत ड्यूटेरोमायसेट्स. ड्यूटेरोमायसेट्सचं सगळ्यात एक बेस्ट सांगू, यांना आपण काय म्हणतो नाही का, एक डिसीज आहे की ज्यांच्यावरती पानांवरती असे स्पॉट येतात. ते पानं एकदम काही ठराविक ठिकाणी सुकल्यासारखी दिसतात आणि त्याच्यासाठी जो काही फंजाय रिस्पॉन्सिबल असते तिला आपण म्हणतो अल्टरनॅरिया. आणि त्या डिसीजला सुद्धा अल्टरनॅरिया असंच म्हणतात आणि हेच त्यांचं काय आहे एक्झाम्पल आहे. आणि यांच्यामध्ये फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. यांच्यामध्ये फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले आहेत. अल्टरनॅरिया आहे, त्यानंतर आहे कोलेटॉट्रिकम. हे ना सगळे तुम्हाला डिसीजेसमध्ये येतात. ठीक आहे, जो काही ॲग्रिकल्चरल डिसीजवाला पॅथॉलॉजीवाला पार्ट असतो ना, तिकडून हे डिसीजेस करायचे. तुम्हाला ते नोट्समध्ये दिले जातील. म्हणजे फंजायवाले कोणते डिसीज असतात तर ते, त्यानंतर काही पॅथोजेनवाले डिसीज. ठीक आहे, सो ते काही फॅक्च्युअल डाटा आहे तो तुम्हाला पाठ करायचा आहे. हे झालं आपलं फंजायचं क्लासिफिकेशन. इन शॉर्ट एवढंच आहे. पण आता थोडंसं पुढे जाऊन बघा, एकदा पुन्हा आपण रिपीट करूयात आणि त्यानंतर आपण लायकेन्स पाहायचं आहे आपल्याला की ज्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, लायकेन्सवरती. फंजायवरचे हे जे तुम्हाला मी डिसीजेस सांगते ना, रस्टवरती येऊन गेला आहे प्रश्न. ठीक आहे, काहीतरी दिलेलं होतं आणि एक तर तुम्हाला सिम्पटम्स देतात आणि डिसीज विचारतात किंवा तो डिसीज देतात आणि सिम्पटम विचारतात. ठीक आहे, मग त्या पद्धतीने प्रिपेअर करायचे. पुढे आलं आपण फंजाय बघितलं. फंजाय असतात युकॅरियोट आहेत, त्यानंतर आहेत युनिसेल्युलर, काही आहेत काही मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलरचं बेस्ट एक्झाम्पल ईस्ट कोणामध्ये येतं आहे? अस्कोमायसेट्समध्ये येते. कोणामध्ये येते? अस्कोमायसेट्समध्ये. त्यानंतर आपण फंजायला 2 बेसिक ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं. त्यातला पहिला ग्रुप होता मिक्झोमायकोटिना आणि दुसरा होता युमायकोटिना. मिक्झोमायकोटिनाला आपण म्हणालो फॉल्स फंजाय आणि इकडे युमायकोटिना त्यांना आपण म्हणालो ट्रू फंजाय, म्हणजे खरेवाले कवके. ठीक आहे, मग हे जे युमायकोटिना होतं ना, त्या युमायकोटिनाला आपण 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं. पहिला होता फायकोमायसेट्स, दुसरा आहे ॲस्कोमायसेट्स, तिसरा आहे बेसिडिओमायसेट्स आणि चौथा आहे ड्यूटेरोमायसेट्स. ठीक आहे, फायकोला आपण फायको म्हणजे अल्गी म्हणून आपण त्यांना म्हणालो अल्गल फंजाय. असेप्टेट असतात, सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शन दोन्ही. कसे एक्झाम्पल म्यूकर आणि दुसरं एक्झाम्पल रायझोपस. ॲस्कोमायसेट्सला सॅक फंजाय म्हणालो. सेप्टेट असतात, सेक्शुअल असेक्शुअल दोन्ही रिप्रोडक्शन होतात. ईस्ट आहे, ॲस्परजिलस आहे आणि पेनिसिलियम आहेत यांचे एक्झाम्पल. ठीक आहे, आपण थोडे पुढे गेलो. बॅसिडिओमायसेट्सला क्लब फंजाय म्हणतो. मशरूम येतात, अगॅरिकस आहे, त्यानंतर रस्ट आहेत, स्मट आहे. ठीक आहे, पुढे ड्यूटेरोमायसेटमध्ये कोणत्या येतात? अल्टरनॅरिया, कोलेटॉट्रिकम, की जे डिसीज कॉझिंग असतात, काही प्लांट डिसीजेस होतात त्यांच्यामुळे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात आणि आपल्याला बघायचं आहे लायकेन्स. ठीक आहे, लायकेन आपण कोणाला म्हणतो? लायकेनमध्ये ना बेसिकली 2 घटक असतात. लायकेनलाच आपण मराठीमध्ये दगडफूल वगैरे असं पण म्हणतो. लायकेन आठवत असेल बघा, बघितलं असेल कधीतरी, असं खडकांवरती वगैरे असं वाढलेल्या फॉर्ममध्ये दिसतं आपल्याला. बुरशीसारखंही नाही पण असं थोडंसं नाही का असं काहीतरी प्लांटसारखं पण दिसतं, पानांसारखं असं चपट्या टाईपमध्ये वाढलेलं. ठीक आहे, दगडफूल बघितलं असेल तर आठवा. हे आहे लायकेन. लायकेनमध्ये बेसिकली 2 घटक असतात. कोणते 2 घटक असतात? तर पहिला असतो लायकेन म्हणजे आधी काय तर लायकेन हे असतं सिम्बायोटिक असोसिएशनचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे नाही का सहजीवी, दोघांना पण फायदा होतोय.
ठीक आहे. मग दोघांनी काय करून राहायचं, म्युच्युअल नाही का एक हे असतं, एक रिलेशन मेंटेन करून राहायचं. ठीक आहे. म्हणजे तुलाही फायदा, म्हणजे मी आणून देतो, तू बनव आणि मग दोघे मिळून खाऊ. अशा पद्धतीचं जे आहे त्याला आपण म्हणतोय सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे. आणि सिम्बायोटिक असोसिएशनचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोण आहे, लायकेन आहे. आणि लायकेनमध्ये असतात दोन घटक. कोणते दोन घटक असतात, एक असतो फंगल घटक असतो, फंगल कंपोनंट, एक असतो फंगल कंपोनंट आणि दुसरा असतो अल्गल कंपोनंट. मग बघा प्रश्न विचारलेला असेल, तुम्हाला विचारलेला आहे की जिकडे फंजाय आणि अल्गी दोघांचं म्युच्युअलिझम असतं, दोघांचं असोसिएशन असतं, त्याला आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो लायकेन. ठीक आहे. मग अल्गल फंगल जे असतात ना, त्या फंगलला आपण म्हणतो काय, मायकोबियंट. मायको म्हणजे फंजाय आणि अल्गलला आपण काय म्हणालो होतो, फायको. मग हे काय असतात, फायकोबियंट आहे. ठीक. मग हे काय करतात, थोडेसे दोघांना एकमेकांना मदत करून राहतात. मदत कशा प्रकारे करतात, हे जे अल्गी आहे त्या अल्गीकडे काय असणार आहे, फोटोसिंथेटिक पिगमेंट असतं. पण फंजाय कसे असतात, नॉन ग्रीन असतात. आपण मगाशीच शिकलो फंजाय कसे आहेत, नॉन ग्रीन आहेत. अल्गी कसे आहेत, त्यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे, म्हणजेच कोणतं आहे, क्लोरोप्लास्ट आहे किंवा अजून जे काही पिगमेंट आहे ते आहे. ठीक आहे. मग हे काय करतात, हा कशामध्ये मदत करतो, तर हा त्याला प्लांट आणि न्यूट्रिशनच्या ॲब्सॉर्प्शनमध्ये मदत करतो. ठीक आहे. आणि अल्गी काय करते, ते न्यूट्रियंट वगैरे तो देतो या अल्गीला. अल्गी काय करते, क्लोरोप्लास्ट आहे, फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे, त्याच्या मदतीने अन्न तयार करते आणि मग दोघे काय होतात, एकमेकांच्या मदतीने काय होतात, वाढतात आणि त्यालाच आपण म्हणतोय सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे. मग या लायकेनचं काही बघा, सगळ्यात पहिल्यांदा ही जी कन्सेप्ट होती ना ती थिओफ्रेस्टस या सायंटिस्टने मांडली. हे पण लक्षात ठेवा, काही फॅक्च्युअल डाटा जो इथे सांगायचा राहून जातो, दिला जाईल तुम्हाला. काही असं नाही की नाही इथे नाही सांगितला म्हणजे नाहीच मिळणार तो, तर तुम्हाला तो इकडे मिळेल, तुमच्या ज्या काही नोट्स असतील तिकडे दिला जाईल. हे झालं आपलं लायकेन्सचं. ठीक आहे. कोणी सगळ्यात पहिल्यांदा टर्म मांडली, ही थिओफ्रेस्टस यांनी मांडली. त्याच्यानंतर आपण दोन्ही घटक पाहिले. ठीक आहे. ड्युएल हे करतात, नाही का म्हणतात, असोसिएशन, असंच लक्षात ठेवा फक्त, बाकी काही नका लक्षात ठेवू. फंगल कंपोनंट असतो ज्याला आपण मायकोबियंट असं म्हणतो, अल्गल कंपोनंट असतो ज्याला आपण फायकोबियंट असं म्हणतो. आणि आता यांना आपण पुन्हा काय करतो, कोणत्या प्रकारची फंजाय आहे ना, बरोबर आहे, आपण फंजायचे प्रकार बघितले, फायकोमायसेट्स बघितलं, त्यानंतर आस्कोमायसेट्स बघितलं. मग त्यानुसार आपण फंजाय लायकेनला 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. मग ते 3 ग्रुप्स कोणते, सगळ्यात पहिला ग्रुप आहे तो म्हणजे ॲस्कोलायकेन्स. कोणता आहे, ॲस्कोलायकेन्स. का, याच्याकडे फंगल कंपोनंट कोणता असणार आहे, ॲस्कोमायसेट्स हा फंगल कंपोनंट असणार आहे, जो आपण मघाशी बघितला. कोणता असेल यांच्याकडे, फंगल कंपोनंट ॲस्कोमायसेट्स. दुसऱ्या आहेत, दुसऱ्या कोणत्या आहेत, ड्यूटेरोलायकेन्स. दुसरा आहे ड्यूटेरोलायकेन्स. मग ड्यूटेरोलायकेन्सकडे फंगल कंपोनंट कोणता असेल, ड्यूटेरोमायसेट्स. कोणता असेल, ड्यूटेरोमायसेट्स. त्यानंतर अजून आपण पुढे गेलो, तिसरा घटक आहे बेसिडोमायसेट्स. बेसिडोमायसेट्स यांच्याकडे फंगल कंपोनंट कोणता असेल, बेसिडोलायकेन्स. आणि इकडे काय असेल, बेसिडोमायसेट्स. आहे इथपर्यंत क्लिअर आहे, हे 3 क्लिअर झाले. ठीक आहे का, कोणते कोणते आहेत, अस्कोलायकेन्स, ड्यूटेरोलायकेन्स आणि बेसिडिओलायकेन्स. यांना आपण 3 ग्रुप्समध्ये कशाच्या आधारावरती क्लासिफाय केलं, की यांच्याकडे फंगल कंपोनंट कोणता आहे, काय म्हणालो आपण, यांच्याकडे फंगल कंपोनंट कोणता आहे, त्या आधारावर 3 ग्रुप्समध्ये केलं. पण आता त्याचबरोबर यांची वाढ कुठे होते आणि यांची रचना कशी आहे, या आधारावरती आपण यांना पुन्हा क्लासिफाय करतो, ते आपण बघूयात. हे आपण पाहिलेलं होतं लायकेनचं, नाही का, की त्याच्यामध्ये कोणता
घटक फंजायचा आहे, म्हणजेच ज्याला आपण मायकोबियंट कंपोनंट कोणता आहे किंवा फंगल कंपोनंट कोणता आहे त्याच्यावरून आपण डिसाईड केले होते. त्याचे 3 ग्रुप्स आहे, बरोबर. आता पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन आपण 3 ग्रुप्समध्ये करतो. त्यातलं पहिलं आहे क्रुप्टिकोज लायकेन. पण हे कोणत्या आधारावर आहे, तर त्यांची रचना कशी आहे आणि कशा कुठे आढळतात त्याच्यावरून आपण त्यांचे हे 3 ग्रुप्स करतो. त्यातला पहिला आहे क्रुप्टिकोज लायकेन. क्रुप्टिकोज लायकेन. त्यानंतर दुसरा आहे फॉलिओज लायकेन. दुसरा आहे फॉलिओज लायकेन आणि तिसरा आहे फ्रुक्टिकोज लायकेन. तिसरा आहे फ्रुक्टिकोज लायकेन. आता बघा यांची रचना कशा पद्धतीची असते ते आपण बघूयात. हे जे पहिलं मी म्हणाले क्रुप्टिकोज लायकेन ते आपल्याला आढळतात कुठे, तर ते साधारणतः झाडावर किंवा काही खडकांवरती वाढतात आणि कसे असतात, चपटे असतात. यांचं जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर यांच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय एक्झाम्पल देतो यांचं, जसं की ग्राफिया आहे, त्यानंतर आहे लिकॅनोरा. हे झाले यांचे एक्झाम्पल कोणाचे, क्रुप्टिकोज लायकेनचे. त्यानंतर आपण बघितलं फॉलिओज लायकेन. आता फॉलिओज लायकेन असे असतात की त्यांच्याकडे कशी रचना असते, पानांसारखी रचना असते आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर केसांसारखी रचना असते, म्हणजे पाने तर असतातच पण केसांसारखी रचना असलेले जे लायकेन्स असतात त्यांना आपण म्हणतो फॉलिओज लायकेन आहे, ठीक. की त्यांचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, परमेलिया, की ज्याचा यूजसुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी होतो. परमेलियाचा यूज आपण काही चॉकलेट्स वगैरे बनवण्यामध्ये, पेस्ट्रीज बनवण्यामध्ये करतो. त्याचबरोबर काही डिसीजेसवरती सुद्धा आपण त्या परमेलियाचा यूज करतो. त्यानंतर आहे फ्रुक्टिकोज लायकेन. फ्रुक्टिकोज लायकेनला आपण म्हणतो झुडूपधारी लायकेन. यांना आपण म्हणतो झुडूपधारी लायकेन्स, ठीक आहे. लायकेन्सला अजून दुसरा शब्द पण यूज करतात, कोणता, ड्युएल ऑर्गॅनिझम. लायकेनला आपण ड्युएल ऑर्गॅनिझम असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. मग हे झाले त्यांच्या रचनेनुसार यांचे 3 प्रकार. जे काही फ्रुक्टिकोज लायकेन आहे त्याचं एक्झाम्पल आहे क्लॅडोनिया आणि उस्निया. याचं एक्झाम्पल आहे क्लॅडोनिया आणि उस्निया, हे 2 याचे एक्झाम्पल आहे, ठीक आहे. तुम्हाला याचे एक्झाम्पल्ससुद्धा सांगितलेले आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित एक्झाम्पल नाही रे लक्षात राहत, फार जास्त प्रॅक्टिस करावी लागते, ठीक आहे. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. विचारू शकतात की हे एक्झाम्पल कशाचं आहे किंवा काय आहे, सो ते माहीत हवं. आपण 3 ग्रुप्स केले कशाच्या आधारावरती, त्यांच्यामध्ये कोणता फंगल कंपोनंट कोणता आहे आणि त्यांची रचना कशी आहे या आधारावरती 3 केले, ठीक आहे. मग हे तर लक्षात आले. क्रुप्टिकोज लायकेन झाडावर वाढतात, खडकांवर वाढतात. एक्झाम्पल कोणता आहे, ग्राफिया आहे, त्यानंतर लिकॅनोरा आहे. फॉलिओज लायकेन, परमेलिया बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून कोलेमा हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे, कोलेमा. त्यानंतर फ्रुक्टिकोज लायकेन. फ्रुक्टिकोज लायकेन झुडूपधारी लायकेन असं म्हणतो. बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, क्लॅडोनिया आणि उस्निया, हे झाले यांचे एक्झाम्पल. लायकेनला आपण बऱ्याच प्रकार म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे लायकेन्सचा आपल्याला यूज होतो. मग आता तो यूज कोणता, तर आपल्या नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण त्याचा यूज करतो. काही इंडस्ट्रीजमध्ये लायकेनचा यूज केला जातो. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा लायकेनचा एक महत्त्वाचा रोल आहे. कोणता, तो बघूयात आधी. ते म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक्स. वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजेच काय, तर खडकांचं डिकम्पोजिशन नाही, वेदरिंग करण्यामध्ये म्हणजे त्यांचं विघटन करण्यामध्ये त्यांना बारीक हे करायचं, तोडून टाकायचं, त्यांना डिस्ट्रॉय करायचं, की ज्याच्यामुळे काय होईल, खडकांचं वेदरिंग झालं, रॉकचं वेदरिंग झालं की काय तयार होते, माती तयार होते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पेडोजेनेसिस असं म्हणतो, ठीक आहे. म्हणजे खडकांचं वेदरिंग होऊन पुन्हा माती तयार होणं, याला आपण काय म्हणतो, पेडोजेनेसिस या प्रोसेसला आपण म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये कुठे यूज होतो, तर लिटमस पेपर तयार करण्यामध्ये. लिटमस पेपर तयार करण्यासाठी रोझेला, ठीक आहे, रोझेला आणि अजून एक आहे काहीतरी लिकॅनोरा असं एक आहे, एक मिनिट हां, लासनिया आहे, रोझेला आणि लासनिया.
या दोघांचा यूज केला जातो लिटमस पेपर तयार करण्यामध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर काही कलरिंग एजंटमध्ये सुद्धा वापर केला जातो लायकेनचा. ठीक आहे. अजून कशामध्ये? डाईंगसाठी वापर केला जातो. हे झाले काही इंडस्ट्रियल यूजेस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अन्न म्हणून सुद्धा लायकेनचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट सारखाच एक घटक असतो की ज्याला आपण काय म्हणतो? लायकेनिन असं म्हणतो. लायकेनिन असं म्हणतो की जो कार्बोहायड्रेट सारखंच काम करतो त्या फूडमध्ये. त्याचबरोबर परमेलिया जे आहे ना, परमेलिया, या परमेलियाचा यूज आपण करतो कशामध्ये? परमेलियाचा यूज करतो आपण काही चॉकलेट्स तयार करण्यामध्ये, पेस्ट्रीज तयार करण्यामध्ये. त्याचबरोबर अजून परमेलिया कुठे यूज करतात? तर परमेलियाचा यूज नाही का काही मेडिसिनल यूजेसमध्ये सुद्धा होतो. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे बघा इथे, लोबारिया आणि सिट्रारिया. लोबारिया आणि सिट्रारिया या दोघांचा यूज केला जातो क्षयरोगामध्ये, क्षयरोग विरोधी म्हणून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे परमेलियाचं जे आहे, त्या परमेलियाचा अजून यूज कुठे केला जातो? परमेलिया वापरलं जातं कशामध्ये? इपिलेप्सी विरुद्ध वापरलं जातं. इपिलेप्सी हे होते काहीसे यांचे यूजेस, जिथे आपण मेडिसिनल यूजेस पाहिले त्यांचे. हे काही यूजेस फार जास्त विचारणार नाहीत, तुम्हाला एकतर विचारतील ते जे काही आपण फंगल कंपोनंट पाहिले त्यानुसार आपण त्यांना कसं ग्रुपिंग करतो. ठीक आहे. ते सो तरीसुद्धा हे यूजेस माहिती असू द्या. मॅच द पेयर्सला विचारू शकतात की परमेलिया कशामध्ये वापरतात? चॉकलेट पेस्ट्रीजमध्ये वापरतो, त्याचबरोबर इपिलेप्सीच्या विरुद्ध वापरतो. क्षयरोगामध्ये कोणते वापरतो? तर लोबारिया आहे, सिट्रारिया आहे, ते आपण क्षयरोग विरोधी म्हणून वापरतो. त्यानंतर जे काही कलरिंग डाईंग एजंटमध्ये येतात ते वेगवेगळे. काही कंट्रीज अशा आहेत की जिकडे लायकेन्सचा यूज दारू तयार करण्यामध्ये सुद्धा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर वेदरिंग ऑफ रॉक्समध्ये लायकेनचा सगळ्यात महत्त्वाचा एक रोल येतो की जी काही माती निर्मितीची, मृदा निर्मितीची जी प्रोसेस आहे त्या मृदा निर्मितीच्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कोणतं? आपण लिटमस पेपर तयार करण्यामध्ये त्याचा यूज बघितला की जिकडे कोण आहे? रोझेला आणि लास्निया हे दोन आहेत. ठीक आहे. हे होतं अशा पद्धतीने आपलं फंजायवालं जो काही एक तिसरी किंगडम होती ती तिसरी किंगडम आपली इथे कंप्लीट झालेली आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्हायरसेस घेतलेला नाही आहे, कारण ते आपण एक सेपरेट टॉपिक तो मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये तो पाहणार आहोत. सो मग तिकडे पण रिपीट इकडे पण रिपीट नको व्हायला. या होत्या आपल्या 3 किंगडम कंप्लीट झालेल्या आहेत आणि याच्या पुढे जे येणारं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन कव्हर करणार आहोत. होप सो की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.